नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण वजन कमी करण्यासाठी उपयुक्त अशा सोप्या आणि प्रभावी टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्स रोजच्या आयुष्यात सहज वापरता येतील. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण टिप्स ह्या पूर्णपणे उपयोगी ठरणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सकाळी उठल्यावरती फक्त 1 ग्लास कोमट पाणी प्या. रात्री अनेक तास पाणी न प्यायल्यामुळे शरीराला पाण्याची गरज असते. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने वाटते आणि पचनक्रिया सुरू होण्यास मदत होते. दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवयही लागते. प्रत्येक जेवणापूर्वी 1 ग्लास पाणी प्या. जेवणाच्या 20 ते 30 मिनिटे आधी पाणी प्यायल्याने जास्त खाण्याची सवय कमी होऊ शकते. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटतं आणि अनावश्यक कॅलरीज घेणं टाळता येतं. रोज किमान 30 मिनिटे वेगाने चाला. चालणे हा सर्वात सोपा आणि सुरक्षित व्यायाम आहे. नियमित चालल्याने कॅलरी खर्च होतात, शरीर सक्रिय राहते आणि वजन कमी करण्याच्या प्रवासाला चांगली सुरुवात मिळते. साखरेचं प्रमाण कमी करा. चहा, कॉफी, मिठाई आणि गोड पेयांमधून जास्त साखर शरीरात जाते. साखर कमी केल्याने अनावश्यक कॅलरी कमी होतात आणि वजन नियंत्रणात ठेवणं सोपं होतं. थंड पेयांऐवजी साधं पाणी प्या. सॉफ्ट ड्रिंक्स आणि साखरयुक्त पेयांमध्ये भरपूर कॅलरी असतात. त्याऐवजी साधं पाणी पिणं हा वजन कमी करण्याचा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. रोज पुरेसं प्रोटीन घ्यायचं. प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि वारंवार भूक लागत नाही. डाळी, कडधान्ये, अंडी, पनीर किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. रोज भरपूर भाज्या खा. हिरव्या पालेभाज्या आणि इतर भाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे कमी कॅलरीमध्ये पोट भरते आणि शरीराला आवश्यक जीवनसत्त्वेही मिळतात. दररोज 1-2 फळे खा. फळांमधील नैसर्गिक साखर आणि फायबर शरीरासाठी फायदेशीर असतात. मात्र फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले असते. मैद्याचे पदार्थ कमी खा. पाव, बिस्किटे, केक आणि पेस्ट्री सारख्या पदार्थांमध्ये मैदा जास्त असतो. हे पदार्थ वारंवार खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता वाढते. तळलेले पदार्थ टाळायचे. समोसा, वडे, भजी, चिप्स यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ रोज खाण्याऐवजी कधीतरी मर्यादित प्रमाणात खा. रात्री उशिरा जेवू नका. झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण पूर्ण करा. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि शरीराला विश्रांती मिळते. अन्न हळूहळू आणि चावून खा. घाईघाईने जेवल्यास जास्त अन्न खाल्ले जाते. हळूहळू जेवल्याने पोट भरल्याचा संदेश मेंदूपर्यंत वेळेवरती पोहोचतो. लहान ताटात जेवा. मोठ्या ताटात अन्न जास्त वाढलं जातं. लहान ताट वापरल्याने आपोआप अन्नाचे प्रमाण कमी होते. रोज 7 ते 8 तास झोप घ्या. अपुरी झोप घेतल्याने भूक वाढवणारे हार्मोन सक्रिय होतात. त्यामुळे गोड आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. ताण-तणाव कमी ठेवा. जास्त ताण आल्यावरती अनेक जण गरजेपेक्षा जास्त खातात. ध्यान, योग किंवा आवडत्या छंदांमुळे ताण कमी होतो आणि वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. दररोज थोडा व्यायाम करायचा. वजन कमी करण्यासाठी फक्त आहार पुरेसा नसतो. रोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम केल्याने कॅलरीज जास्त प्रमाणात खर्च होतात आणि शरीर तंदुरुस्त राहते. लिफ्टच्या ऐवजी जिन्याचा वापर करायचा. दररोज काही मजले जिने चढल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात. हा छोटासा बदल दिवसभरातील कॅलरीज खर्च वाढवण्यास मदत करतो. बाहेरचे जंक फूड कमी खा. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि इतर फास्ट फूडमध्ये मीठ, तेल आणि कॅलरीज जास्त असतात. घरगुती जेवण नेहमीच अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी असते. गोड पदार्थ मर्यादित खा. रोज मिठाई, चॉकलेट किंवा आईस्क्रीम खाण्याची सवय टाळा. आठवड्यातून एकदाच मर्यादित प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यास वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. रोज वजन तपासू नका. शरीराचे वजन दररोज थोडेफार बदलत असतात. त्यामुळे आठवड्यातून एकाच दिवशी आणि एकाच वेळेला वजन मोजल्यास योग्य प्रगती समजते. फायबरयुक्त अन्न खावा. ओट्स, डाळी, कडधान्य, फळे आणि भाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि पचनक्रिया सुधारते. खरी भूक लागल्यावरच खा.
कंटाळा, ताण किंवा सवयीमुळे अनेक जण वारंवार खातात. खरोखर भूक लागली आहे का हे ओळखून खाल्ल्यास अनावश्यक कॅलरीज टाळता येतात. टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवू नका. स्क्रीनकडे लक्ष असल्यामुळे किती अन्न खाल्ले हे लक्षात राहत नाही, त्यामुळे नकळत जास्त खाल्ले जाते. पॅकेज स्नॅक्स टाळा. चिप्स, नमकीन आणि बिस्किटांमध्ये मीठ, साखर आणि तेलाचे प्रमाण जास्त असते. भूक लागल्यास त्याऐवजी फळे, सुकामेवा किंवा भाजलेले चणे खावावे. ताक किंवा साखर नसलेलं लिंबू पाणी प्या. ही पेय शरीराला ताजेतवाने ठेवतात आणि अतिरिक्त कॅलरीही देत नाहीत. उन्हाळ्यात यामुळे शरीरातील पाण्याची कमतरताही भरून निघते. सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका. सकाळचा पौष्टिक नाश्ता केल्याने दिवसभर ऊर्जा मिळते आणि नंतर जास्त खाण्याची शक्यता कमी होते. नाश्त्यात प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थ असतील तर अधिक चांगले. दररोज स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंगमुळे शरीर लवचिक राहते आणि स्नायूंचा ताण कमी होतो. व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर स्ट्रेचिंग केल्यास दुखापतीचा धोका कमी होतो. जास्त वेळ एकाच जागी बसून राहू नका. सतत बसून राहिल्याने शरीराची हालचाल कमी होते आणि कॅलरी कमी खर्च होतात. प्रत्येक तासाला किमान 5 मिनिटे चालण्याची सवय लावा. प्रत्येक तासाला थोडं चालून या. ऑफिसमध्ये किंवा घरी काम करत असाल तरी अधूनमधून उठून चालल्याने रक्ताभिसरण सुधारते. हा छोटासा बदल वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. घरगुती अन्नाला प्राधान्य द्या. घरी बनवलेल्या जेवणात तेल, मीठ आणि मसाले आपल्या गरजेनुसार वापरता येतात. त्यामुळे बाहेरच्या अन्नांपेक्षा ते अधिक आरोग्यदायी ठरते. मिठाचं प्रमाण कमी ठेवा. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साचू शकते आणि सूज येऊ शकते. त्यामुळे शक्य तितकं कमी मीठ वापरण्याचा प्रयत्न करा. दिवसभर पुरेसं पाणी प्या. अनेक वेळा तहान लागली तरी आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं. त्यामुळे दिवसभर थोड्या वेळाने पाणी पिण्याची सवय लावा. रोज ठराविक वेळी जेवा. जेवणाच्या वेळा निश्चित ठेवल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. अनियमित वेळा टाळल्यास भूकही नियंत्रणात राहते. फास्ट फूड आठवड्यातून जास्तीत जास्त एकदाच खा. पूर्णपणे बंद करणं कठीण वाटत असेल तर त्याचप्रमाणे कमी करा. हळूहळू ही सवय बदलल्यास चांगले परिणाम दिसू लागतात. डाळी आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा. यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि पोटही जास्त वेळ भरलेलं राहतं. ग्रीन टी मर्यादित प्रमाणात प्या. ग्रीन टी हा जादूचा उपाय नाही, पण संतुलित आहार आणि व्यायामासोबत तो उपयोगी ठरू शकतो. मात्र दिवसभरात 1 ते 2 कपांपेक्षा जास्त घेऊ नका. खूप भूक लागेपर्यंत थांबू नका. खूप भूक लागल्यावरती आपण गरजेपेक्षा जास्त खातो. वेळेवरती हलका आणि पौष्टिक आहार घेतल्याने ही सवय टाळता येते. फळांचा रस न पिता संपूर्ण फळ खा. फळांच्या रसात फायबर कमी असते तर संपूर्ण फळात फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भूक लवकर लागत नाही. व्यायामात सातत्य ठेवा. 2-3 दिवस व्यायाम करून नंतर बंद केल्याने अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. रोज थोडासा व्यायाम करणं हे अधूनमधून जास्त व्यायाम करण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे. स्वतःसाठी वास्तववादी लक्ष ठेवा. एका महिन्यात खूप वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. हळूहळू आणि सातत्याने वजन कमी झाल्यास ते दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. रोज किती कॅलरीज घेत आहात याकडे लक्ष द्या. प्रत्येक पदार्थ किती प्रमाणात खात आहोत हे समजून घ्या. गरजेपेक्षा जास्तच कॅलरी घेतल्यास वजन कमी होण्याचा वेग कमी होऊ शकतो. साखरयुक्त चहा आणि कॉफी कमी करा. दिवसातून अनेक वेळा साखर घालून चहा किंवा कॉफी पिण्यामुळे अतिरिक्त कॅलरी शरीरात जातात. शक्य असल्यास साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करा. रात्री हलकंसं जेवण आणि रात्री हलकंच जेवण करा. रात्री जड आणि तेलकट जेवण टाळा. हलकं आणि संतुलित जेवण घेतल्याने पचन चांगलं होतं आणि सकाळी शरीर हलकं वाटतं. आठवड्यातून 2 ते 3 दिवस ताकद वाढवणारा व्यायाम करा. फक्त चालणं पुरेसे नसतं. हलक्या वजनाचा व्यायाम किंवा शरीराच्या वजनावरती आधारित व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीर अधिक कॅलरीज खर्च करू लागतं. मोबाईल वापरत जेवण करू नका. मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे आपण किती खातो याचं भान राहत नाही. शांतपणे आणि लक्षपूर्वक जेवल्यास अन्नाचं प्रमाण आपोआप नियंत्रित राहतं. रोजच्या आयुष्यात जास्त हालचाल करा.
छोट्या छोट्या कामांसाठी चालत जा. घरातील कामांमध्ये सहभाग घ्या आणि शक्य तितकं सक्रिय राहा. दिवसभरातील ही हालचालही वजन कमी करण्यास मदत करते. भूक आणि खाण्याची इच्छा यातील फरक ओळखा. कधीकधी फक्त चव म्हणून किंवा कंटाळा आला म्हणून आपण खातो. अशा वेळी आधी एक ग्लास पाणी प्या आणि काही मिनिटे थांबा. वजन कमी करण्यासाठी घाई करू नका. झटपट वजन कमी करण्याचे दावे करणाऱ्या पद्धती अनेकदा टिकाऊ नसतात. हळूहळू आणि योग्य सवयी लावून वजन कमी करणं अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असतं. सातत्य आणि संयम ठेवा. एखाद्या दिवशी चूक झाली म्हणून निराश होऊ नका. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा योग्य सवय सुरू ठेवा. सातत्य हाच यशाचा खरा मंत्र आहे. गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे मधुमेह, थायरॉईड किंवा इतर आजार असल्यास नवीन आहार किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तर मित्रमैत्रिणींनो, आज सांगितलेल्या टिप्सपैकी तुम्हाला सर्वात उपयुक्त टिप कोणती वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.